इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा, चेतनेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काहीतरी करू पाहण्याचा, काहीतरी घडवण्याचा विषय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वीच्या महापुरुषांनी इथल्या मातीमध्ये स्वराज्याचं चैतन्य गीत निर्माण केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक छत्रपतींच्या पावन पदस्पर्शानं पुनीत झालेल्या जांभूळ नगर इथं आज संपन्न होत आहे. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं स्मारक सिद्धीस जात आहे ते सन्माननीय दत्तारामजी गुजर, त्यांचे सर्व सहकारी. खरं तर दत्तारामजी, आपण असं म्हटलात की आपण काही गोष्टी करू शकला नाही, आपण बसून आहात, पण आपण बसून असलात तरी समाज उभा करायचं काम आपण करत आहात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण दूरवर कुठेतरी किलकारे ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहे. त्या मातीच्या कणाकणामध्ये जिवंत असलेले राजा शिवछत्रपती या जांभूळ नगरमध्ये तुम्ही आज प्रतिष्ठित केलेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय माजी आमदार संजयजी कदम, सन्माननीय ममताताई मोरे, शशिकांतजी गुजर साहेब, संतोषजी गोळे, आमचे ऋषिकांतजी गुजर आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर मगाशी उल्लेख केला गेला की गाव छोटा आहे. खरं तर गाव लोकसंख्येनं मोठं होत नाही, गाव आकाराने मोठं होत नाही, गाव पैशाने मोठं होत नाही. गाव त्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर ठरतं मोठं की छोटं. आणि हे गाव मोठं काय, कारण इथं असंख्य मोठी माणसं जन्माला आली. हे या गावाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर सरसेनापती प्रतापराव गुजरांचं रक्त माझ्याही धमन्यांमधनं वाहत आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर हे माझं मातृकुल आहे. या सगळ्या गावामध्ये इथं सरसेनापतींचा वारसा सांगणारी सगळी मंडळी आहेत. ती छत्रपतींचा जागर मानतायत. त्यामुळे आपण इथं जायला हवं. त्यासाठी कुठल्या निमंत्रणाची अथवा आमंत्रणाची गरजही नव्हती, कारण इतकं प्रचंड मोठं काम आपण इथं करत आहात. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक होणं नैसर्गिक स्वाभाविक आहे. पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला निघाले. आंध्र प्रदेशमधल्या श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात ते दर्शनासाठी गेले. महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं आणि महाराज मंदिरातून बाहेर आले. महाराजांनी परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेकांचे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, अनेकांनी त्या मंदिराला घाट नाही हे लक्षात आलंही असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं मात्र कुणालाही नाही. ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी महाराजांना आताच्या काळात असं म्हणता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एके दिवशी महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शन घेतलं
आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण असलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशमधले काही मजूर बोलावले, ते अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले. गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेशमधल्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले. 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण गोपूर बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही. ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं सतत असायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम म्हणजे आश्चर्य वाटेल. आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यानमंदिर सुद्धा उभा केलेलं आहे. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्या ध्यानमंदिराच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मृती मंदिर उभं आहे. कधी गेलात आंध्रात तर जरूर बघून या. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवडे नावाचं एक ठाणं आहे. मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तर राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणं जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहेत सहज पराभूत करता येतील. त्या दादाजींनी सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटाने चित्तीच्या त्यांनी दादाला कळलं. दादाजींनी पुन्हा प्रचंड सैन्य गोळा केलं आणि अफाट बळाविषयी त्यांनी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या. घरदिशी मागा वळाल्या. स्वतःचं कानं बाळ त्यांनी सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला त्याच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहितीये आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सत्ता फटवणार, आपलं राज्य काढून घेणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघून महाराजांनी स्मित केली. चिटणीसाला इशारा झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या ताण्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या ताण्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो. दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरच आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाता मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. आणि या राजांचे मोठे पण चिरंतन लोकांना कळालं पाहिजे. म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर केसानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ही दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे.
त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे यादवाड गावात, कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राजकारण केलं. आताचं राजकारण अर्थकारणावर अवलंबून आहे, पण 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं राजकारण मात्र नैतिक मूल्यांवर आधारित होतं. हे सगळ्यात मोठं त्यांचं मोठेपण. महाराजांनी त्या काळी फरमान काढलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. पण कुठल्या शेतकऱ्याच्या? आपल्या शेतातल्या, आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात तर लावायचा नाही. पण शत्रू राज्यात असाल, शत्रू राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. शत्रूच्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा हा पहिला राजा आहे. महाराजांनी सत्तादेश काढले. मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही, अजिबात नाही. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच नाना जाती, पंथ आणि धर्मांचा. या सगळ्यांना एकत्र करणं कठीण. ते एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण होणं महाकठीण, आणि एकत्व जर निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं ते अधिक महाकठीण. हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं पूर्णत्वाला आणलं. 350 वर्षापूर्वी महाराज सांगतायत, परस्त्री माते समान बाई माणसास हात लावायचा नाही, अजिबात नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ता खानाची बोटे छाटली आणि वारासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजीराजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतली. हे कोण म्हणतं? कट्टर वैरी शाहिस्ता खान. चरित्राने चारित्र्य कसं असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये रुजवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. स्वराज्य उभा राहिले, पण महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्य उभा करणं सोपं, पण उभारलेलं स्वराज्य चिरंतन ठेवणं कठीण. महाराजांनी पहिला विचार केला, या स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांना लक्षात आलं, महाराष्ट्राला जमिनीवरनं धोका नाही, महाराष्ट्राला धोका आहे तो समुद्रावरून. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी पहिली गोष्ट केली, सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमान उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. कधी आज आरमार दलात गेला तर त्या आरमाराच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. प्रतापगड घेतला महाराजांनी आणि लिंगाण्याच्या डोंगरावरनं महाराजांना हा कोकण पट्टा दिसला. प्रचंड व्यापार. आणि महाराजांच्या लक्षात आलं, हा प्रांत आपल्याकडे हवा. आपल्या आयुष्यातला सर्वाधिक काळ महाराजांनी जर कुठं काढला असेल तर तो कोकणात. अत्यंत प्रिय प्रांत जर महाराजांना कुठला तर तो आहे कोकण. आणि महाराजांनी या कोकणाला नाव दिलं होतं नवनिधी. नव 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 नवनिधी निर्माण करणारा प्रांत हा कोकण मंदिरांचा आहे. निसर्ग सौंदर्यानं अफाट व्यापक झालेला आहे. गडकोटांचा हा कोकण आहे. पण महाराजांच्या लक्षात जंजिराच्या स्थितीला जर आवर घालायचा असेल तर दुसरी लंका दर्यात उभा करावीच लागेल. त्यावेळी बंदरे अशी जागा नाही असं म्हणून महाराजांनी दुर्ग बांधला, सिंधुदुर्ग. या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं. महाराज हे बांधकाम पाहतात आणि त्या चालू बांधकामामध्ये पाहणी करता करता अचानक महाराजांचा उजवा पाय तिथल्या ओल्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांनी चटकन पाय मागे घेतला. तसे कामगार पुढे झाले. धन्य झालो महाराज. दुसरी लंका उभारतात. आपलं अस्तित्व
तो इथं सतत असावा असं मला वाटत होतं. आपल्या पावलांचा हा ठसा आपण इथंच आहात याची आम्हाला सतत साक्ष देत राहील. महाराज पाहणी करत पुढे निघाले तोपर्यंत महाराजांचा हात चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या हाताचा ठसाही तिथं उमटला. कामगारांनी तो जतन करून ठेवला. पुढे महाराणी जिजाऊ साहेबांनी त्या हाताच्या आणि पायाच्या ठस्यांना काचेचं कुंदन करून घेतलं. आज महाराजांचं जिवंत स्मारक म्हणून तिसऱ्यांदा जर कुठलं नाव घेतलं जातं तर ते सिंधुदुर्गाचं नाव घेतलं जातं. दर्यावर पेशवाला हुकूमत निर्माण केली महाराज. तत्कालीन काळामध्ये आरमार उभा करायचं तर जहाज आधी तोपा हव्या, पण जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोपा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारोगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोपा देत आहेत, डच आज दारोगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ते केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विजयदुर्गला जहाज बांधायचा पहिला कारखाना काढला. मुंबई जवळच्या हार्बराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ प्रांतात आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतण्याचा कारखाना चालू केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली, पण त्या जहाजात एखाद्या अवजड तोफ ठेवली तर त्या तोफेच्या वजनी जहाज गचवायचं, सबब नेम चुकायचा. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे बघितलं. महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे. आणि महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. सगळ्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणार, किती ओझं ठेवलं तर नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. 350 वर्षापूर्वी असा कुठलं क्षेत्र प्रांत नाही ज्या क्षेत्राप्रांतामध्ये महाराजांनी विलक्षण आणि अलौकिक कार्य केलं. या सगळ्याच्याच बळावर स्वराज्य उभा राहील आणि राज्याभिषेकाची घोषणा 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. पूर्वतयारी चालूच आहे. आणि महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले. महानमंगल आई तुळजाभवानीचं महाराजांनी दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि तिच्या समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली. आणि महाराज रायगडावर परतले. रायगड आनंदानं राहून गेला होता. सगळे सगळे सोबती सरदार रायगडावर जमा झाले होते. राज्याभिषेक होणार होता. चोहोबाजूला आनंद, आनंदी आनंद. देशोदेशीचे पाहुणे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी रायगडावर जमा झाले होते. इंग्रज प्रतिनिधी हेनरी औटंगे, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, भातानगरचा प्रतिनिधी सुद्धा रायगडावर आला होता. हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, नागोजी जैन, हिरोजी फजल, मदारी मेहतर महाराजांच्या या जिवलगांची रायगडाच्या राज्याभिषेकाच्या तयारीसाठी कोण 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 धांदल उडाली. पण या सगळ्या धांदलीमध्ये अचानक त्या मावळ्यांना आपल्या सोडून गेलेल्या सोबतींच्या आठवण यायच्या आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा अनुवाद ओलावल्या. कुणी तर सांगायचं स्वराज्याचा पाया धरणारे ते माझे पसंत आज आज असायला हवे होते. हा स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा सोहळा बघून तेही आनंदानं मुक्त झाले असते. त्यांचे कान्होजी जगनाई देशमुख शहाजीराजांनी स्वराज्याच्या प्रपंचासाठी शिवरायांसोबत राहिले. अखेरपर्यंत कडवट निष्ठेन राजांच्या सोबत राहिले. तर 40,000 फौजला अफजल खान निघाला आणि येता येता या अफजल खानानं महाराजांच्या सोबत त्यांना खलिते धाडले. सोबत या नाहीतर घरादारावरनं घडवाचा नांगर फिरवू. आता सुद्धा नाही का ते सोबत या नाहीतर ईडी सीबीआय पाठवा.
खानाच्या या खलित्याला अनेक जण बळी पडले. त्याचाच एक होता खंडोजी खोपडा. तो गद्दार झाला. दुसरा खलिता मिळाला तो कान्होजी जे नाईक देशमुख सोबत या. नाहीतर घरादारावरनं वतनावरनं कुटुंबावरनं गाढवाचा नांगर फिरू. कान्होजी जे तो खलिता घेऊन महाराजांकडे आहे. राजा खानाचा खलिता आहे काय म्हणतो सोबत या. नाहीतर वतनावरनं जहागिरीवरनं घराघरावरनं गाढवाचा नांगर फिरवीन म्हणतो. तसे राहा महाराज म्हणाले कान्होजी काका मग आपण काय निर्णय घेतला काय बोलता राजा. अहो तसं नव्हे आपल्या वतनाचा जहागिरीचा घरादाराचा सवाल आहे. तसे ताडकड कान्होजी उठले. शेजारचं तांब्या खंड घेतलं आणि त्यातलं पाणी स्वतःच्या हातावर सोडतो म्हणले राजा हे सोडलं पाणी वतनावर हे सोडलं पाणी जहागिरीवर हे सोडलं पाणी पोरावरांवर. तो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरण स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील ज्या हाडातनं स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल ती हाडं या कान्होजी जे नाईक देशमुखाची असतील. अशी कडवट निष्ठेची असंख्य माणसं स्वराज्यासाठी समर्पित झाले. ते पुरंदरावर लढणारे आमचे मुरारबाजी दिल्या खानानं त्यांचा शौर्य बघितल्याने दिल्या खान म्हणाला अरे का म्हणतोस या आमच्याकडं बादशाह जागीर देतील आणि कडाडले मुरार माझ्या राजानं मला काय कमी केले म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले. हा मुरारबाजी तुम्ही हा राज्याभिषेकाचा सोहळा पाहायलाच असायला हवे हो. आधी लगीन कोंढाण्याच मग रायबाच. पोराचं लग्न टाकून तानाची कोंढाण्याचं लग्न करायला गेलेच ते गेलेच. रायबाचं लग्न करायला परत आलेच. ते सूर्याची ते रामची किती नावं घ्यावी किती नावं. पण या राज्याभिषेकाच्या धामधुमीत राजांच्या डोळ्यासमोर मात्र एक चेहरा वारंवार येत होता आणि महाराज भूतकाळात गेले. औरंगजेबाला कळून चुकला. शिवाजी महाराजांचा पराभव आपला कुठलाही सरदार करू शकत नाही. पण त्याला एक नीती माहिती होती मराठ्यांचा पराभव फक्त मराठेच करू शकतात दुसरा कोणी नाही. आणि म्हणूनच त्याने मिर्झा राजाच्या सिंहाला स्वराज्यावर टाकलं. 3.5 लाखाची फौज घेऊन आलेला मिर्झा राजाच्या त्यालाही कळाला उघड्या मैदानात राजाला पराभूत करता येणारच नाही. माहिती घेताना कळालं शिवाजी राजांचा जीव गडात नाही किल्ल्यात नाही प्रांता प्रदेशात नाही. या राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मिर्झा राजा जयसिंहानं त्याच जीवाला छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात आली खुल्या कत्तल्या रमल्या. आक्रोश किंकळ आरोळ्या रक्ताच्या चलकण्या मुर्द्यांचा दिग्प्रतांचं काच यापर्यंत हल्ला कल्लोळून आला आणि राजा व्याकुळ. राज्य कुणासाठी रयतेसाठी ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग. आणि राजे तहासाठी मिर्झा राजा जयसिंहाकडे गेले. मिर्झाजी हा छळ थांबवा थांबवा हा छळ. आणि मिर्झा राजा जयसिंह म्हणाले राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हातात आहे. मतलब तुमचे सगळे गडकोट आमच्या हवाली करा. आपण बादशाची मनसबदारी घ्या. तर कडकडाटे राजा मिर्झा आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो पण तुम्ही काय यासाठी नव्हता हा प्रपंच उभा केला की बादशाची चाकरी करावी आम्ही. यासाठी नाही आमचे मावळे समर्पित झाले की तुमच्या पुढे झुकावं आम्ही. यासाठी नाही हे स्वराज्य उभा केलं की तुमची मनसबदारी घ्यावी आम्ही. नाही मिर्झा ते कदापि होणं नाही. पण त्याच वेळी छजमी हसत मिर्झा म्हणाला रयतेचा विचार करावाच आहे. आणि तडपडणारी रयत डोळ्यापुढे उभा राहिली. राजाने शंभू राजाला मनसबदार केलं आणि पुरंदराचं 23 किल्ले बहाल करायचं. पण ही शरणागती रयत वाचावी यासाठी केलेली कृती होती. महाराजांच्या डोळ्यासमोर आतापर्यंत खर्चे पडलेले असंख्य मावळ्यांचे चेहरे आले. काय सांगू त्याने आपलं स्वराज्य उभा करायचं आहे. लोककल्याणकारी राज्य उभा करायचं आहे. आणि त्या बादशाची ताकद नाही. तहाचा सल महाराजांच्या उरात चलत होता. रायगडाच्या तटीबंदीवर
दुसऱ्या तिसऱ्या प्रहरी राजे चिंतातूर फिरत होते. त्याचवेळी रायगडाच्या घोड्याच्या पागीत एक शिलेदार काम करत होता, ज्याचं नाव होतं कडतोजी गुजर. राजांचा सर त्याला पाहावे नाही. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देणार नाही ना. तो मिर्झा, त्याच्यामुळे माझ्या राजांच्या जीवाला घोर लागलाय. घोड्यांच्या बागेत काम करून हा शिलेंदार संतापाने पेटून उठला आणि दुसऱ्या दिवशी कुणालाही न सांगता त्याने रायगड सोडला. पांढरा निशाण फडकावत बसता बसता तो मिर्झा राजांच्या छावणीच्या बाहेर पोहोचला. भाल्याच्या टोकावर मिर्झाच्या सैनिकांनी त्याला कैद करून मिर्झा राजांच्या पुढ्यात नेला आणि मिर्झा राजाने विचारलं, कोण? कडतोजी. कडतोजी गुजर. कुठून आलास? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. शिवाजी राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कडतोजी गुजर म्हणाले, तसं नव्हतं, पण आता तुमच्या तावडीतून आमचं राज काय वाचणार आहे की काय? त्यांच्याबरोबर मारण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगलेलं नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडे. घ्या की चाकरीला. मिर्झाला पटलं आणि मिर्झाने या कडतोजी गुजरांना आपल्या चाकरीत घेतले. पण कडतोजींच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. 2-3 दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी कडतोजीला संधी लागली. दस्तुरकुदा मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी कडतोजी गुजरांवर येऊन पडली. पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहराचे पहारे बदलले आणि पहारे केले म्हणून कडतोजी गुजर मिर्झा राजांच्या छावणीच्या बाहेर हजर. आसपासचा कानोसा घेतला. सोहबोती सन्नाट, स्मशान शांतता, सगळ्या निद्रादेन झाले. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर एखाद्या पहारेकऱ्याच्या जागते रहो चारोळीचा आवाज यायचा, बाकी सारं शांत. कडतोजीने एकदा आसपासच्या परिसराचा पुन्हा अंदाज घेतला. मिर्झा राजाच्या छावणीला एकदा फेरी मारली. सगळं आलबेल असल्याची खात्री घेतली. मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मंचावर मिर्झा राजा शांत निद्राधीन झाला होता. पुन्हा एकदा चाहूल घेतली. सगळं सुरळीत आहे ते बघितले आणि अचानक वाऱ्याच्या वेगानं कडतोजी गुजर मिर्झाच्या छावणीच्या आत घुसले. मिर्झा राजाच्या मस्तकावर उभा राहिले. त्या मिर्झाकडे बघितल्याने संतापले. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावण्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही. आणि कपड्याचा खंजीर काढलं. ते खंजीर मिर्झावर चालवणार. तो पलुक्याचा उजेड खिचर पडला. खंजीर चमकलं. पारेकरी सावध झाले. दगा 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 आणि बघता बघता पारेकरी मार्चावर कडतोजीचा अंत सरकला. मिर्झा राजा खडबडून जागा झाला. संतापलेला मिर्झा कडतोजीकडे बघत म्हणाला, ही जिगर तुझी, ही हिंमत, या मिर्झावर वार करायची अजून ताकद कुणाची झाली नाही, तू कशी द्यावीस? तसा कडतोजी कडाडला. महाराष्ट्राचे वाघ आहोत आम्ही, शिवरायांचे वाघ आहोत. उगा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी दिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही. मिर्झा एक वार खुला सोड नाही, तो उभा कापला तर कडतोजी नाव सांगणार नाही. जैरबंद असलेल्या कडतोजीची ती जिगर बघून मिर्झाही चमकला. शमशेर लाभ हमारे. आसपासच्या पहारेकरांना वाटलं बहुतेक आता गर्दन गेली कडतोजीची आणि मिर्झाची राजपुती शमशेर आली. संपला कडतोजी. पण तोच मिर्झाला त्याला नूर बदलला. आणलेली राजपुती शमशेर कडतोजी गुजरांच्या समोर धरली आणि मिर्झा राजे म्हणाले, कडतोजी हे घ्या, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. त्या मिर्झावर वार करायची हिंमत आज पावे तो कुणी दाखवली नव्हती, तुम्ही दाखवली. कदर करतो तुमच्या जिगराची. हे घ्या बक्षीस. कडतोजीने ती राजपुती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिंदोक जा, आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही, जा बिनघोर जा. कडतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाला, रुक जाओ. कडतोजी थबकले. मागं वळून पाहिलं आणि मिर्झा राजे कडतोजीला म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. कडतोजी रायगडावर पोहोचले. महाराजाला कडतोजींचा हा पराक्रम कळला आणि भर दरबारात राजे कडतोजी
मला कडतोजी कोण प्रताप तुका समज तुम्ही आजपासून तुम्ही कडतोजी नाही आजपासून तुम्ही प्रतापराव गुजर आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर. प्रतापराव खरं तर ही कडतोजींच्या पराक्रमाबद्दल महाराजांनी दिलेली पदवी आहे प्रतापराव. महाराणा प्रतापसिंहजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श. रायगडाच्या बाले किल्ल्यात महाराज कायम महाराणा प्रताप सिंहांची तस्वीर लावायची. ज्यावेळी जिथं अफजल खानाला मारला तो गड महाराजांनी बांधला. त्या गडाला नाव सुद्धा महाराणा प्रताप सिंहांच्या नावाने प्रतापगड असं दिलं. आणि आता आपला हा शिलेधार जीवावर उदार होऊन शत्रूला मारायला धावला एकटा. त्या पराक्रमाबद्दल आपल्या या कडतोजी गुजरांना त्यांनी उपाधी दिली प्रतापराव. खर तर स्वराज्याचे सगळ्यात जास्त लढाया केलेले सरसेनापती म्हणजे प्रतापराव गुजर. स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून दिलेले सरसेनापती म्हणजे प्रतापराव गुजर. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया जिंकणारे सरसेनापती म्हणजे प्रतापराव गुजर. शंभूराजे ज्यांच्या तालमीत युद्ध केले तयार झाले ते सरसेनापती म्हणजे प्रतापराव गुजर. विलक्षण विश्वास ज्यांचा राजांचा ते सरसेनापती प्रतापराव गुजर. राज्याभिषेकाचा सोहळा जाहीर झाला आणि स्वराज्याचे सरसेनापती म्हणून महाराजांनी प्रतापरावांवर जबाबदारी सोपवली. महाराष्ट्र बिनघोर करा. राज्याभिषेकाला आम्हाला कोणतंही विघ्न नको आहे, कोणताही अडथळा, कोणती अडचण नको. सरसेनापती स्वराज्य बिनधोक करा. आणि प्रतापराव गुजर त्या कामगिरीवर होते. सांगली जिल्ह्यातल्या उमराणी प्रतापरावांची झुंजा बेहलोल खानाशी. बेहलोल खानाला प्रतापरावांनी तुडवला, पराभूत केला. बेहलोल खान गुडघ्यावर शरण आला आणि भोळ्या प्रतापरावांनी या बेहलोल खानाशी तह करून त्याला सोडून दिला. महाराजांना ही वार्ता कळाली आणि महाराज क्षणभर संतापले. बेहलोल तो सापाची जाण विरोधांश करणारच. काय करणे सला केला तुम्ही? तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी नाही. आपलं काहीतरी चुकलंय याची जाणीव प्रतापरावांना झाली. राजांचे शब्द बाणासारखे कळतात. प्रतापराव सैर बाहेर झाले पण तोच महाराजांचं बोलणं खरं ठरलं. तह करून कधी परत स्वराज्यात पाय ठेवणार नाही असं सांगून गेला बेहलोल खान. अवघ्या काही दिवसात पुन्हा परतला आणि महाराजांचा सक्त खलिता प्रतापरावांना आला. तो बेहलोल सापाची जात हिरोंदंश करणाराच. स्वराज्यात उपद्रव माजवायला तो पुन्हा आला. आता त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस राहिलेत. अशावेळी स्वराज्याच्या सरसेनापतीने रायगडावर उपस्थित असायला हवा. पण महाराज सरसेनापतींना सांगतायत आम्हाला तोंड दाखवू नका. जोपर्यंत त्या बेहलोलचं मस्तक तुम्ही छाटत नाही प्रतापराव आपल्या हात चढत नाही दाखवणार. त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय महाराज तुम्हाला तोंड नाही दाखवणार. प्रतापराव भिरभिरत आहे. इकडे राज्याभिषेकाची तयारी रायगडावर चालू आहे आणि प्रतापराव मात्र बेहलोल खान शोधताय. प्रतापराव गुजरांची छावणी पडली कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी. दिवस थंडीच. हेरधाडले होते. बेहलोल कुठं आहे पहा. शेकोटी पेटली. प्रतापरावांना त्यांचे सगळे सोबती त्या शेकोटी होती शेकत बसले. दुसरा प्रहर उलटला आणि अचानक हेर धावत आला. राव नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाची छावणी पडली राव. आणि रावांची नजर त्या ज्वाळेत तिखट झाली. त्या ज्वाळेत आवाज घुसली. त्याच वेळी त्या ज्वाळेत खंडी उडाली. प्रतापरावांच्या डोळ्यात गेली आणि संतापलेले प्रतापराव उठले. कोण येतो सोबत? कोण येतो? उठला कृष्णाजी, उठला विठोजी, उठला सिद्धोजी, उठला सिद्धी हिलाल. 1 2 3 4 5 6 जण उभा राहिले आणि प्रतापरावांसोबत त्यांनी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि सुटली सुसाट घोडी नेसरीच्या खिंडीच्या दिशेनं जिथं बेहलोल खानाची छावणी पडलेली. बघता रात्रीच्या किरणा काळोखात
महाप्रवाची नजर शोधत होती. बेहलोल बेहलोल. पण त्याच वेळी बेहलोलचा अफाट सैन्य आता सावध झालेलं, जागा झालेलं. बघता बघता त्या अफाट सैन्याची या 7 वीरांशी गाठ पडली. सुंदर ते खोम चालली. विजयसारखे 7 वेळ तडफत राहिले, लढत राहिले. पण बल तुकडं पडलं. बलाढ्य फौजेचे वार या वीरांच्या छातीवर होत राहिले आणि रक्ताळलेला एक एक वीर मातीत समर्पित झाला. ती झुंज विलक्षण होती. ते शौर्य अफाट होते. ते तेज अलौकिक. खालून आग वराग आग बाजूनी समशेर मुसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले त्या वनव्यात वेडात मराठे वीर दौडले साहस. शौर्याची असेल तेजोरेखा निर्माण करत महाशिवरात्रीच्या त्या रात्री या 7 वीरांनी शंभू महादेवाला स्वतःच्या प्राणांचं अर्ध अर्पण केलं. हे समर्पण स्वराज्यासाठी होते. उद्याच्या लोककल्याणकारी राज्यासाठी होते. रायगडावर घडत असलेल्या लोकशाही निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी होते. महाराजांच्या डोळ्यातून खणदिशी अश्रू सुटले. प्रतापराव, तुम्ही असायला हवे होते. ज्या पायऱ्यांवरून आम्ही सिंहासनावर जाऊ. प्रतापराव, तुम्ही नसता तर त्या सिंहासनापर्यंत नेणाऱ्या पायऱ्या खडल्याच नसते. हे तुमचं समर्पण आहे. दगडावर दिसतील अजून चेतल्या टाचा. ओढ्याचा तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप विरामी कुणी वाऱ्यावर गात वेढात मराठे वीर दौडले साथ. महाराजांचे डोळे अश्रुटी ओठवले. अशा असंख्याने बलिदान दिलं. तेव्हा हा राज्याभिषेकाचा सोहळा साकार होता. असंख्यांच्या त्यागातून हे 32 मणी सुवर्ण सिंहासन उभा राहत होतं. रायगडावर सज्जता झाली. राज्याभिषेकापूर्वीच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. पट्टराणी म्हणून सोयराबाईंना अभिषिक्त होता यावा म्हणून महाराजांबरोबर त्यांचा समांतरक विवाह लावण्यात आला. इतर राण्यांबरोबर सुद्धा महाराजांचे विवाह झाले. उगवले 4 जून एकादशी. महाराजांची सुवर्ण तुला झाली. सुवर्ण तुल्याबरोबर इतरही अनेक तुला झाले. चांदी, तांबे, दस्त, कथील, शशे, लोखंड, मीठ, जायफळ, जायपत्री, मसाले, फळं, खाद्य या सगळ्यांनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेमध्ये वापरलेले हे सगळे पदार्थ दानधर्म म्हणून वाटण्यात आले. आपल्या पुत्राचा हा सोहळा मासाहेब जिजाऊ डोळे भरून पाहत होत्या. हे स्वराज्य, हा राज्याभिषेक हे तर शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंचं संकल्पित होतं. याची देही याची डोळा ते सत्यात प्रत्यक्षात उतरताना मासाहेब पाहत होत्या. आणि मासाहेबांना आठवलं ते 12 वर्षाचे शिवबाराजे. शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊंनी एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला ठरला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरलं. आणि ठरवलं थोरले पुत्र संभाजीराजे हे शहाजीराजांच्या बरोबर बेंगलोरातच राहतील. संभाजीराजांना शहाजीराजे घडवतील आणि संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील. तर धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील. मासाहेब जिजाऊ शिवबाराजांना घडवतील आणि शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील आणि भविष्यात महाराष्ट्र कर्नाटक असं विस्तीर्ण साम्राज्य उभा राहील. आणि मासाहेब जिजाऊ ठरल्यानुसार 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन बेंगलोरातून पुण्याकडे जायला निघाले. पुत्र निघाला. अशा वेळी का पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा वेळेवर खा. वडील सांगतात काळजी घे. आई सांगते एसटीत नीट बस. बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं काय द्यावं? शहाजीराजांनी आपल्या या पुत्राला दिलं ध्येय, दिला स्वप्न, दिली महत्वाकांक्षा.
स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपत्त चंद्र लेखे मुद्रा वर्देष्णुवती शाहसुनो श्वजातस्य मुद्रा भद्राय राजन. काय सांगतोय पिता पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून पुत्र बेंगलोरातच आहे आणि पिता सांगतोय खात्री आहे आम्हाला राज्य उभा करायलाच. हा विश्वास असतो. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायला शिका. पोरं इतिहास घडवतील. 12 वर्षाचे शिवबाराजे स्वप्न ध्येय महत्वाकांक्षा दिली. घडवणारच आहात राज्य तुम्ही. शहाजीराजाने असं नाही विचारलं जमेल का, नाही कराल का, होईल का. सवालच नाही, जमणारच. हा विश्वास आहे का पित्याचा. आणखी काय दिलं शहाजीराजाने? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. 12व्या वर्षी पित्यानं दिलेलं छोटं मंत्रिमंडळ घेऊन हा पुत्र महाराष्ट्रात आला आणि 6 जून 1674 त्यांनी स्वतःचं प्रचंड विलक्षण मोठं मंत्रिमंडळ घडवलं. ते स्वप्न दिलं होतं पित्यानं. आणखी काय दिलं होतं शहाजीराजाने? भगवा ध्वज दिला होता आणि सांगितलं होतं हा भगवा उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा दौलत ध्वज असू द्या. पण त्याच वेळे का पित्यानं आपल्या या पुत्राला जबाबदारीचं भानही दिलं. शहाजीराजे म्हणाले पंथानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत ढग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणावर कोसळणाऱ्या धाराकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा आणि समर्पणाचा. राजे, हा भगवा फडकत राहू द्या. काय संस्कार आहे एका पित्याचा पुत्र्यावर. यश मिळवायचं असेल तर शौर्य गाजवावं लागेल. यश मिळवायचं असेल पराक्रम दाखवावा लागेल. यश मिळवायचं असेल कष्ट करावेच लागतील. यश मिळवायचं असेल त्याग करावा लागेल. यश मिळवायचं असेल समर्पण द्यावं लागेल. आपल्या पित्याच्या संस्कारातून या पुत्रानं जे अपेक्षित होतं ते घडवलं. 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली मुद्राच राज्याभिषेकाच्या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःची छत्रपतींची मुद्रा म्हणून घोषित केली. शहाजीराजांनी 12व्या वर्षी दिलेला भगवा ध्वजच राज्याभिषेका दिवशी स्वराज्याचा दौलाचा ध्वज म्हणून महाराजांनी घोषित केला. अष्टप्रधान मंडळ उभा केलं महाराजांनी. डॉक्टर बाळकृष्ण असं म्हणतात, शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीचाच एक प्रकार होता. 350 वर्षापूर्वी महाराजांनी लोकशाही निर्माण केली. 350 वर्षात पन्हाळ्यावर सिद्धीच्या कैदीत अडकलेले महाराज. नुकताच स्वराच्या हात आलेला शिवा काशीत, नाव शिवा, दिसायचा उभाऊ राजांसारखा. महाराजांनी बोलावणं घडलं आणि शिवा म्हणाला, राजा बोलावणं जी शिवा, शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हटला, होतो. झाला, गेला, मारला. पण त्याच वेळी बाजीप्रभू आणि बांधण फौजेला घेऊन महाराज पालखीत बसून पन्हाळ्यावरनं पश्चिमेच्या बाजूने विशाळगडाकडे निघाले. पावसाळी वादळे किर्रत. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चालू लागली शत्रू पाठलागावर. बाजीप्रभू महाराजांना म्हणाला, निमी फौज घेऊन तुम्ही पुढे निघा. निम्या फौजांशी आम्ही तर झुंजतो. राजा म्हणजे नाही, बाजी सोबत नाही. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजांशी बाजीप्रभू त्या गदापूरच्या खिंडीमध्ये झुंजत राहिले, लढत राहिले. बेफाम प्रतापाची 2 हात करत राहिले. पण त्याच वेळी बाजीप्रभू कडकडत होते. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. विशाळगडावरून तोफांचे आवाज झाले आणि मग शिर तुटले, बाजी कोसळले.
असंख्यांनी समर्पण दिला. राजे तदनंतर बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या पश्चात त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. तिला शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, मुलं वयात आल्यावर त्यांना स्वराज्य, पण काही सैनिक असे असतील जे युद्धावर गेले, मारले गेले, पण त्यांची मुलं छोटी आहेत. आता त्या सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगड बाल परवेशी गृह उभारलेलं, ज्याला आताच्या भाषेत आम्ही वसतिगृह म्हणतो. आपल्या सैनिकांच्या मुलाच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची, प्रशिक्षणाची सगळी व्यवस्था स्वराज्याच्या मार्फत केली जायची. ती योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली. 350 वर्षापूर्वी पेन्शन किती द्यायची? जेवढा होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर दिली जावी अशी व्यवस्था महाराजांनी करून ठेवली. म्हणजे पत्नींचंही झालं. आता काही सैनिक असे असतील ज्यांचं लग्नच झालं नाही आणि तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता दिलं जायचं. पोरापासून थोरापर्यंत प्रत्येकाची काळजी महाराजांनी घेतली. राज्य लोककल्याणकारी का यासाठी म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. काय विलक्षण आणि अफाट कार्य, किती विलक्षण. माझ्या जिजाऊला हे सार आठवत होत. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड आनंदात अगदी ओळाचिंब झाला होता. दुड्या उभारल्या होत्या, तोरणं लावली होती, रायगड फुलांनी सजला होता, ढोल ताशे नगारे गरजत होते. राज्याभिषेकाचा वक्त समीप येऊ लागला होता. आता सूर्योदयाला 2 घटिका समीप असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. तत्पूर्वीच नगारे गरजू लागले, जयघोष निनादू लागला, मंत्रघोष सुरू झाले. राजे समंत्रक स्नान करून मंडप वेदीवर आले. मंडप वेदीवरच्या आसंदीवर त्यांनी आरोहण केले. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, शंभूराजे त्यांच्या शेजारी उभा राहिले. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या आसपास गागाभट्टांनी केलेल्या सूचनेनुसार उभा राहिले. पूर्वेला तुपाचा कलश घेऊन मोरोपंत पेशवे, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन हंबीरराव मोहिते. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. मंत्रघोष चालू, गागाभट्टांचा मंत्रोच्चार चालू झाला. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, कृष्णा, सिंधू, शरयू या 7 नद्यांनी महाराजांना अभिषेक घातला गेला. मग समुद्र स्नान झालं. अभिषेक संपला. सुहासिनी महाराजांना ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, अलंकार धारण केले. महाराजांनी शस्त्रांची पूजा केली. कट्या, तलवार, शिवधनुष्य महाराजांनी धारण केलं. आणि महाराजांनी आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, ज्ञानी जनांना वंदन केलं. आणि महाराज राजसभेच्या दिशेने निघाले. राजसभेच्या प्रवेशद्वारावर सुवर्ण अलंकार परिधान केलेले 2 प्रचंड मोठे हत्ती, पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशा पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी उभा होते. महाराज प्रवेशद्वारात दाखल झाले. तिथून समोरच मंडपामध्ये लांब रुंद एक सुबक चौथरा उभारलेला. त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी नेगडंबरी मंडप. आणि या नेगडंबरी मंडपात होतं 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी जनांची अस्मिता बनणार, मराठी जनांचा स्वाभिमान होणार ते सुवर्ण जडित, रत्न जडित सिंहासन रामजी दत्त नावाच्या कारागिराने सारं वापरण्यात आलं. त्यावेळी महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत राज्याभिषेकासाठी एवढा खर्च आपल्या पोशाखाला हा फिरेल? तसे मोरोपंत म्हणाले, महाराज असे अजून 10 राज्याभिषेक होतील, इतकं धन कोशागारात आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता 350 रुपये
आणि 1674 साली स्वराज्याचा महसूल होता 3,500 कोटी रुपये. प्रचंड सामर्थ्यशील बनवलं होतं स्वराज्य महाराजा. प्रचंड आणि विलक्षण. खरं तर सिंहासन तयार करत असताना राजाने मासाहेबांना सांगितलं, मासाहेब सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती होणार नाहीत मासाहेब, त्या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक सोहळा एकट्या शिवरायांचा नव्हता, हा राज्याभिषेक या भूमीचा होता. या राज्याभिषेक या मावेत जन्माला आलेला प्रत्येक भूमिपुत्राचा होता. हा राज्याभिषेक महाराष्ट्राचा, हा राज्याभिषेक लोकशाहीचा होता. महाराज आज आले. सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या पाठोपाठ चालत होते. महाराजांनी त्या चौतऱ्याच्या पायऱ्या चढाल्या. पाठोपाठ अष्टप्रधान मंडळ उभा राहील. महाराजांनी क्षणभर तेथच थांबणं पसंत केलं. तिथूनच महाराजांनी साऱ्यांना वंदन केलं. मंत्रघोष चालूच होता. महापंडितांचा मंत्रघोष सुरूच होता. तोपर्यंत गागाभट्ट पुढाले. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड गागाभट्टांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी तो मस्तकी लावला आणि महाराजांनी वळून सिंहासनाला वंदन केलं. महाराज पुढे झाले. उजवा गुडघा टेकून सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराजांनी सिंहासनारोहण केलं आणि महाराज वीरासनात बसले. मंत्रघोष गरजत राहिला. पुन्हा गागाभट्ट पुढे आले आणि मोतीलाल झालराचं आणि स्वर्ण रत्न जडित छत्र गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकी धरलं. मंत्रघोष थांबला आणि गागाभट्टांची किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांच्या जय जयकाराचा जयध्वनी निनादला. डाऊन ताशे निनाद गरजू लागले. रायगडावरच्या तोफा दणाणू लागल्या. राजा राजा मिळाला. या भारत भूमीला राजा मिळाला. महाराष्ट्राला राजा मिळाला. सह्याद्रीला राजा मिळाला. अन्यायानं खितपत पडलेल्या रयतेला लोककल्याणकारी राजा मिळाला. 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये अलौकिक घडलं. या वेळेच्या पातशाहीमध्ये एक मराठा याला पातिशाह झाला. ही गोष्ट काही साधीच झाली नाही असं भकरकरण त्यांचं वर्णन केलं. महाराज रयतेच्या हृदय सिंहासनावर केव्हाच आरूढ झाले होते, पण धर्मसिंहासनावर आरूढ होणं गरजेचं होतं. कारण त्या ठाईस तर सगळ्यांच्या निष्ठा एकवटता येणार होती. सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राजासाठी लढलं पाहिजे याकडे महाराजांचा कटाक्ष होता. हे सिंहासन अधिष्ठान होतं. अनेकांना आपल्या निष्ठा समर्पित करण्यासाठी महाराजांचा तो राज्याभिषेक युगायुगातली एक विलक्षण आणि अलौकिक घटना. बालेकिल्ल्यापासून महाराजांची मिरवणूक निघाली ती जगदीश्वराच्या मंदिरात आली. जगदीश्वराचा भरभरून आशीर्वाद होता. हे राज्य उभा राहील, लोककल्याणकारी राज्य उभा राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला प्रत्येक विचार, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं प्रत्येक मूल्य तुम्ही कुठल्याही क्षेत्रा प्रांतात असाल तुमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. खरं तर इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना नजरकैदेत ठेवलं. या नजरकैदेमध्ये नेताजींच्या हाती शिवचरित्र आलं आणि कैदेत शिवचरित्र वाचताना नेताजींची नजर आग्र्याहून सुटका या प्रकरणावर रेंगाळली आणि जणू काही नेताजींना इंग्रजांच्या तावडीतून सुटण्याचा महामंत्र मिळाला. महाराज जसे वेषांतर करून आग्र्यातून निसटले, नेताजी सुभाषचंद्र बोस तसंच इंग्रजांच्या तावडीतून वेषांतर करून देशांतर करते झाले. बाहेर जाऊन त्यांनी आझाद हिंद फौजेची उभारणी केली आणि तिथल्या आझाद हिंद सैनिकांना त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच महामंत्र दिला. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच मंत्र आहे आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या उद्याच्या पिढ्यांना हे शिवचरित्र कळू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रताप समजू द्या. निष्ठा त्याग त्यांना उमजू द्या. समर्पण त्यांना कळू द्या. तेव्हाच इतिहास घडवणारी पिढी तयार होईल. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन एवढ्यासाठी करतो की या वाटेने येणारा प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल,
त्यांच्या पुढे नतमस्तक होईल आणि आपण जरा तरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं झालं पाहिजे असं त्याला मनोमन वाटेल आणि त्या दिशेनं तो पावलं टाकत जाईल. उद्या ही भूमी शिवछत्रपतींची भूमी म्हणून ओळखली जाईल. या भूमीत जन्माला येणारे प्रत्येक भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या मूल्यांवर चालतात असं अभिमानानं सांगितलं जाईल. कदाचित आपल्या दृष्टीनं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं असेल, पण आपल्याला कल्पना नसेल पिढ्यानपिढ्यांना घडवणारं हे कर्तृत्व स्मारक आपण इथे उभा केलंय, जे पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देईल आणि पिढ्यानपिढ्यांना चेतना देईल. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या गावाचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांना आदर्श घ्यावा आणि प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रेरणापीठ उभारावं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. आपण सुरुवात करून दिली आहे. बघता बघता हे वारं महाराष्ट्रभर पसरेल आणि गावागावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं असंच स्मारक उभारेल. विजय साहेब, तर माझी आणखी एक विनंती आहे, आपल्याला योग्य वाटली तर आपण त्याचा विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला एक बुरुज केला आहे आपण आणि डाव्या बाजूलाही एक बुरुज आहे. माझी विनंती अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागच्या बाजूच्या उजव्या बुरुजावर जर आपण सरसेनापती प्रतापराव गुजरांचं शिल्प उभा केलं आणि डाव्या बाजूला जर आपण सरसेनापती प्रतापरावांचे पुत्र खंडेराव, जगजीवनराव आणि त्यांच्या कन्या जानकीबाई या तिन्ही पुत्रांचं जर शिल्प उभा केलं तर त्याग काय असतो आणि समर्पण काय असतं हे नव्या पिढीला कळेल. खंडेराव आणि जगजीवनराव हे सरसेनापती प्रतापरावांचे दोन्ही पुत्र स्वराज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित करून टाकलं हे लोकांना कळायला हवं, नव्या पिढीला समजायला हवं. जानकीबाई प्रतापराव गुजरांच्या कन्या, प्रतापराव मारले गेल्यानंतर जानकीबाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांबरोबर विवाह लावून दिला आणि प्रतापरावांच्या कन्या जानकीबाई शिवछत्रपतींच्या स्नुषा झाल्या. त्या जानकीबाईंचा त्याग एवढा आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसूबाईंसोबत या महाराणी जानकीबाई 26 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या. 26 वर्ष. इतकं प्रचंड गुजर घराण्यानं स्वराज्यासाठी भोगलं आहे, समर्पित केलं आहे. त्यामुळं एक छोटीशी विनंती, आपल्याला जर शक्य झालं तर या बाजूला सरसेनापती प्रतापराव आणि त्या बाजूला खंडेराव, जगजीवनराव आणि महाराणी जानकीबाई राणी साहेब दिसाव्यात अशी एक विनंती आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.